गुड मॉर्निंग. या अगोदरच्या लेक्चरला आपण ॲनालिसिस किंवा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स यामध्ये ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच यानुसार क्लासिफिकेशन केलं. ट्रॅडिशनलमध्ये रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि मॉडर्नमध्ये आपण असेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, इन्कम, एक्सपेंडिचर अशा पद्धतीनं आपण क्लासिफिकेशन कसं करायचं याविषयी माहिती पाहिली. आज आपण अकाउंटिंग इक्वेशन पाहूया. अकाउंटिंग इक्वेशनमध्ये फॉर्म्युला यूज केला जातो असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. हाच फॉर्म्युला आपण कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज असंही करू शकतो, किंवा लायबिलिटीज इज इक्वल टू असेट्स मायनस कॅपिटल, किंवा कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज अशा पद्धतीने लिहू शकतो. तर या ठिकाणी असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. सुरुवातीला असेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय हे आपण पाहूया. असेट्स मीन्स रिलेटेड टू प्रॉपर्टी. तुमच्या व्यवसायाची जी प्रॉपर्टी असेल, जी मालमत्ता असेल, ते सर्व या असेट्समध्ये येणार. फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, कॅश, गुड्स, गुडविल हे सर्व तुमचे असेट्स आहेत. हे सर्व तुमच्या असेट्समध्ये येणार. लायबिलिटीज मीन्स ड्यू टू अदर्स फ्रॉम बिझनेस इज कॉल्ड ॲज लायबिलिटीज. म्हणजे दुसऱ्यांना जे देणं आहे ते लायबिलिटीजमध्ये येणार. फॉर एक्झाम्पल पर्चेसर गुड्स फ्रॉम आउटसाइडर पर्सन्स ऑन क्रेडिट. In these transactions, outside person is a liability for sum of rupees 20,000, 10,000 etc. म्हणजे दुसऱ्यांच्याकडून जर का आपण माल खरेदी केलेला असेल उधारीवरती, जर त्याला काही देणं असेल ते तुमचं लायबिलिटीज मिळणार. आणि कॅपिटल मीन्स अ प्रोप्रायटर, अ बिझनेसमॅन, कॅश ऑर गुड्स ऑर एनी असेट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. आणि जर का मालकाने व्यवसायामध्ये काही रक्कम, असेट्स किंवा काही माल गुंतवला असेल तर त्याला आपण कॅपिटल असं म्हणू शकतो. तर असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल ही आपलं इक्वेशन आहे. दिलेले ट्रान्झॅक्शन्स आपण या इक्वेशननुसार सॉल्व करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ट्रान्झॅक्शन, रुपाली कॉमर्स बिझनेस विथ बँक बॅलन्स रुपीज 25,000. रुपाली कॉमर्स बिझनेस with bank balance रुपीज 25,000. त्या ट्रान्झॅक्शनचं मिनिंग काय होतं, रुपालीनं 25,000 बँक बॅलन्स त्याच्याजवळ होता. त्या बँक बॅलन्सच्या साहाय्याने त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे 25,000 बँक बॅलन्स तुम्ही व्यवसायासाठी यूज करणार आहे. व्यवसायामध्ये ते 25,000 कमसेन आहे, म्हणजे कॅश कमसेन. सो असेट तुमची कॅश असणार आहे, कॅश 25,000. आणि लायबिलिटीज आणि कॅपिटल यामध्ये मालकानं व्यवसायामध्ये रक्कम गुंतवलेली आहे, त्यामुळे त्याला आपण कॅपिटल किंवा भांडवल असं म्हणू शकतो. त्यामुळे लायबिलिटीज तुमचं 0 असणार आहे आणि कॅपिटल 25,000. म्हणजे असेट्स त्या जे बरोबर चिन्ह आहे डावी बाजू आणि उजवी बाजू तुमचे इक्वल येणं गरजेचं आहे. म्हणजे असेट्समध्ये ॲड होईल किंवा लायबिलिटीजमध्ये असेल किंवा कॅपिटलमध्ये, ज्याच्यामध्ये त्यामध्ये ते रक्कम ॲड किंवा लेस करायची आहे आणि आपला अकाउंटिंग इक्वेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस मशिनरी फॉर कॅश रुपीज 5,000. परचेस मशिनरी फॉर कॅश परचेस मशिनरी फॉर कॅश रुपीज 5,000. मिनिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन, या ट्रान्झॅक्शनचा अर्थ असा होतो, तुम्ही मशिनरी खरेदी केलेली आहे, ते कशी रोखीनं खरेदी केलेली आहे आणि किंमत 5,000 रुपये तुमची गुंतवली. तुम्ही व्यवसाय सुरू करताना रक्कम किती गुंतवलेली आहे, 25,000 एवढी रक्कम गुंतवलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही मशिनरी खरेदी केलेली आहे 5,000ची. याचा अर्थ तुमच्याजवळ असणारी 5,000 तुमचे कमी होणार आहेत आणि मशिनरी तुमच्याकडं येणार आहे. म्हणजे या ठिकाणी कॅशमधून तुमचे 5,000 कमी होतील, लेस 5,000. तुमच्याकडे बॅलन्स किती राहिला, 20,000. आणि त्यानंतर तुमच्याकडं काय येणार आहे, असेट्स कमसेन, म्हणजे मशिनरी तुमचे येणार आहे, त्यामुळे ते असेटमध्येच येणार. त्यामुळे तुमचे इथं मशिनरी तुमचे 5,000 ॲड होते. म्हणजे हा बॅलन्स आला तुमचा इथे असेट्स कॅश तुमची 20,000 आणि मशिनरी 5,000, म्हणजे टोटल तुमची 25,000 असेट्स असणार आहेत. इकडे लायबिलिटी तुमचं काही देणं नाही,
आणि कॅपिटल तुमचं आहे तेवढंच आहे. मग अकाउंटिंग इक्वेशनमध्ये तुमच्या ॲसेटची टोटल आणि लायबिलिटीज आणि कॅपिटल या दोन्हीची टोटल इक्वल येणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा मशिनरी जर तुम्ही खरेदी केली तर तुमचे ॲसेट्स 25,000 असणार आहे, लायबिलिटी 0 असणार आणि कॅपिटल तुमचं 25,000 असणार. फक्त ॲसेट्समध्ये काय असणार, कॅश तुमची 20,000 असणार आणि मशिनरी 5,000 असे टोटल तुमचे ॲसेट 25,000 असणार आहे. हे 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन. त्यानंतर पुढलं ट्रान्झॅक्शन घेऊ आपण, बाउट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. बाउट गुड्स फ्रॉम स्वरा, बाउट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट, वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. मग या वाक्याचा अर्थ काय होतो, बाउट गुड्स, बाउट मीन्स परचेस माल तुम्ही खरेदी केलेला आहे फ्रॉम स्वराकडून माल खरेदी केलेला आहे ₹3,000 ऑन क्रेडिट, उधारीवरती तुम्ही माल खरेदी केलेला आहे. आता या इक्वेशननुसार जर का आपली फायनान्शियल पोझिशन कशी असणार, असे तुमचे कॅश 20,000 असणार तुमच्याकडं आणि मशिनरी 5,000 असणार, लायबिलिटी तुमची 0 आहे आणि कॅपिटल तुमचं टोटल 25,000. त्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, माल खरेदी केलेला आहे तुम्ही स्वराकडून ₹3,000, तोही कसा, उधारीवरती. त्यामुळे तुमची या ठिकाणी हे 25,000 तुमचे कसे आहेत बघा, या ठिकाणी कॅश 20,000 आहेत प्लस मशिनरी तुमचे 5,000 आहेत, बरोबर आहे. असे तुमचे असेट्स टोटल 25,000 आहेत. आता तुम्ही गुड्स खरेदी केलेला आहे म्हणजे गुड्स कमिशन आहे त्या व्यवसायामध्ये 3,000 तुमचं गुड्स कमिशन आहे, 3,000 त्या व्यवसायामध्ये आले म्हणजे असेट्स तुमचे 3,000नं वाढलेले आहेत. आता या ठिकाणी हे वाढलेली असेट आहे किंवा वाढलेला जो गुड्स आहे तो कसा खरेदी केला आहे, आपण उधारीवरती खरेदी केलेला आहे. त्यामुळं हे आपलं देणं आहे, ती रक्कम आपल्याला द्यायची आहे, म्हणजे स्वराला भविष्यामध्ये ती रक्कम द्यायची आहे. उधारीवरती खरेदी केला म्हणजे रक्कम ती देणं आहे, त्यामुळे ते लायबिलिटीजमध्ये येईल तुमचे 3,000. भांडवलामध्ये तुमच्या काही वाढ किंवा घट झालेली नाही, भांडवल तुमचं 25,000 आहे, ते आहे तेवढंच आहे. त्यामुळे तुमचे फायनान्शियल पोझिशन येईल, आर्थिक परिस्थिती, हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर हे टोटल तुमचं 20 आणि 5 25 3 28,000, लायबिलिटीज तुमचे 3,000 आहेत आणि भांडवलात काही वाढ किंवा घट नाही, तेही 25,000 आहे तसेच राहील. म्हणजे बघा या ठिकाणी टोटल असेट तुमचे 28,000 असणार आहेत आणि लायबिलिटीज 3,000 आणि कॅपिटल 25,000, तेही तुमची टोटल 28,000. म्हणजे असेटची जेवढी टोटल असेल तेवढी तुमची लायबिलिटीज आणि कॅपिटलची दोन्हीची मिळून टोटल असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया आपण, पेड फॉर सॅलरीज ₹3,000, पेड फॉर सॅलरीज ₹3,000. या ट्रान्झॅक्शनचं मिनिंग असं होतं की तुम्ही सॅलरी, तुमचे जे वर्कर्स आहेत किंवा जे ऑफिस स्टाफ आहे, कर्मचारी आहेत, त्यांना तुम्ही सॅलरी पेड केलेली आहे ₹3,000. 3,000 जर का तुमची सॅलरी पेड केली असेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेट्स आहेत त्यामध्ये कॅश 20,000 आहे, मशिनरी तुमची 5,000 आहे आणि गुड्स 3,000 आहे. यापैकी 3,000 सॅलरी पेड केली असेल तर कॅश तुमच्याकडे राहणार आहे 17,000, 17,000 तुमच्याकडे कॅश राहील. मशिनरीमध्ये काही चेंजेस नाहीत, मशिनरी तुमची 5,000 आहे तशी राहील. त्यानंतर 3,000 गुड्सची किंमत आहे, तोही गुड्स तुमचा आहे तसंच राहील. त्यानंतर लायबिलिटीज तुमचे काय आहेत, त्या लायबिलिटीज काही नाही, लायबिलिटीज जे पहिले होते 3,000 तेच तुमचे 3,000 लायबिलिटीजमध्ये जातील. या ठिकाणी कॅपिटलमध्ये जे तुमचे 25,000 शिल्लक होते किंवा भांडवल म्हणून तुम्ही 25,000 यूज केले होते त्यामधून तुम्ही 3,000 कशासाठी दिलेले आहेत, सॅलरीसाठी दिलेले आहेत. त्यामुळे ते सॅलरी तुमचे 3,000 वजा होतील. या ठिकाणी तुमचा बॅलन्स राहील, लायबिलिटी तुमचा आहे तसंच राहील. बॅलन्स शीट बघा, या ठिकाणी 17 आणि 5 22 आणि 3 25,000. या ठिकाणी लायबिलिटी तुमची आहे तसेच 3,000 येतील आणि कॅपिटल मात्र 25,000 होते, तर 3,000 मायनस केले असतात राहतील 22,000. मेवा टोटल ऑफ असेटचे टोटल तुमचे जे 25,000, लायबिलिटीज 3,000 आणि कॅपिटल 22,000. म्हणजे असेटची जेवढी टोटल आहे तेवढी त्यांची लायबिलिटीज आणि कॅपिटलसुद्धा टोटल येणं अपेक्षित आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड इंटरेस्ट ₹200. इंटरेस्ट रिसिव्ड केलेला आहे
रिसिव्ड इंटरेस्ट. ₹200. 200 रुपये तुम्ही इंटरेस्ट रिसीव्ह केलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला व्याज मिळालेलं आहे 200 रुपये. म्हणजे कॅश तुमची वाढलेली आहे. तुमची पहिली कॅश असणार आहे 17,000, मशिनरी 5,000 आणि गुड्स 3,000, अशी टोटल तुमच्याकडे 25,000 आहे. तर या ठिकाणी काय झालं, तुमची कॅश वाढलेली आहे. म्हणजे 17,000मध्ये 200 रुपये जर का वाढले तर तुमची कॅश टोटल येईल 17,200. 17,200 कॅश. मशिनरी आहे तेवढीच 5,000 राहतील. गुड्स हे तुमचा 3,000 आहे तसंच राहील. लायबिलिटीज जे देणं आहे तुमचं, त्या देणं काही बदल झालेलं नाही. देणं तुमचं 3,000 आहे तेच आहे, पेड केलेलं नाही अजून आपण. आणि कॅपिटल जे होतं तुमचं 22,000, त्यामध्ये आता तुमचे 200 रुपये वाढलेले आहेत भांडवल म्हणून. ते 200 रुपये तुमचे या ठिकाणी ॲड. त्यामुळे इथला बॅलन्स राहील तुमचा कॅश 17,200, मशिनरी 5,000 आणि गुड्स 3,000. म्हणजे 17 + 22 म्हणजे 25,200 ही तुमची टोटल ॲसेट्स असेल. आणि लायबिलिटीज तुमचे 3,000, काही बदल नाही त्यामध्ये, आहे तेवढे राहतील. आणि कॅपिटल मात्र तुमचं 200 रुपयाने वाढलं म्हणजे 22,200 असं तुमचे कॅपिटल येईल. म्हणजे टोटल ऑफ ॲसेट तुमचे 25,200 आणि लायबिलिटीज 3,000 आणि कॅपिटल 22,200. याचा अर्थ लायबिलिटीज आणि कॅपिटल यांची टोटल तुमचे 25,200. अशा पद्धतीनं अकाउंटिंग इक्वेशनचे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. हे आपण एक उदाहरण पाहिलं. आणि एक व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी अजून एक उदाहरण घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इक्वेशन तेच आपण यूज करूया. असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. म्हणजे असेटची तुमची जी टोटल आहे ते लायबिलिटीज आणि कॅपिटलच्या बेरजेमध्ये असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹90,000. या वाक्याचा अर्थ असा होतो की अर्जुननं व्यवसाय सुरू केलेला आहे. अर्जुन स्टार्टेड बिझनेस. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹90,000. अर्जुनने व्यवसाय तुमचा सुरू केलेला आहे. 90,000 रुपये गुंतवून त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. याचा अर्थ व्यवसायामध्ये तुमची कॅश 90,000 कमिशन आहे. 90,000 तुमच्या व्यवसायामध्ये आले. ॲसेट आहे तुमची, कॅश ही ॲसेट आहे. ॲसेटमध्ये इथले आपण 90,000 लायबिलिटीज देणं आहे का नाही, व्यवसायासाठी मालकानं ती रक्कम गुंतवलेली आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कॅपिटल भांडवल. या ठिकाणी पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये इक्वेशन ॲसेटची टोटल तुमची 90,000 आहे आणि लायबिलिटीज आणि कॅपिटल या दोन्हीची टोटल तुमची 90,000 आहे. म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज कॅपिटल यांची टोटल तुमची इक्वल येणं अपेक्षित आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घ्या. परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा अँड कंपनी फॉर ₹30,000. तर या ठिकाणी तुम्ही कार परचेस केलेली आहे. परचेस का मोटर कार फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000 ऑन क्रेडिट. मिनिंग ऑफ ट्रान्झॅक्शन परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा अँड कंपनी. तुम्ही होंडा अँड कंपनीकडून कार खरेदी केलेली आहे 30,000 रुपयाची. तेही कशी उधारीवरती खरेदी केलेली आहे. रोख रक्कम तुमची पेड झालेली नाही. म्हणजे तुमच्या ॲसेट्समध्ये आणि मोटर कार तुमचे ॲड झालेले आहे. म्हणजे पहिली कॅश तुमची 90,000 असणार आहे, त्यामध्ये ॲड मोटर कार तुमचे 30,000चे ॲड झालेले आहे. त्यामुळे टोटल ॲसेट तुमचे 1,20,000 असणार आहे. या ठिकाणी मोटर कार तुम्ही उधारीवरती खरेदी केली म्हणजे लायबिलिटीज देणं आहे आपल्याला, त्या व्यवसायाला देणं आहे 30,000. त्यामुळे लायबिलिटीजमध्ये तुमचे 30,000 येणार आहेत. देणं आहे तुमचं 30,000. कॅपिटलमध्ये काही बदल नाही. सुरुवातीला जी गुंतवणूक केली होती तुम्ही भांडवल म्हणून, ते गुंतवणूक आहे तसेच असणार आहे 90,000. बघा या ठिकाणी असेटची टोटल तुमची कॅश 90,000 आणि मोटर कारची टोटल 30,000. अशी एकूण वेळ तुमची 1,20,000 येईल.
तेवढीच तुमची बेरीज लायबिलिटीज आणि कॅपिटलची येणं अपेक्षित आहे. बघा लायबिलिटी तुमची 30,000 आणि कॅपिटल 90,000 म्हणजे याची टोटल तुमची 1,20,000 येते. हे 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण घेतलं. तर त्यानंतर पुढील ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट. परचेस गुड्स worth ₹10,000 from Karan. 10,000 from Karan on credit. बघा वाक्याचा अर्थ काय होतोय, तुम्ही माल खरेदी केलेला आहे करणकडून, उधारीवरती खरेदी केलेला आहे 10,000 रुपयेचा. या ठिकाणी उधारीवरती माल जर का तुम्ही खरेदी केलेला गुड्स कमिशन व्यवसायामध्ये गुड्स आलेले आहे तुमची, गुड्स हे तुमचे ॲसेट आहे. म्हणजे पहिले ॲसेट तुमची कॅश 90,000 आहे. त्यानंतर मोटर कार 30,000 आहे आणि शिवाय या ट्रान्झॅक्शनमध्ये तुमचं गुड्स हे वाढलेलं आहे, गुड्स 10,000चे तुमचे वाढलेले आहे. अशा रीतीने तुमची टोटल येईल 1,30,000. 1,30,000 तुमची टोटल आली. आता हा एक गुड्स तुम्ही कसं खरेदी केलेलं आहे, ऑन क्रेडिट उधारीवरती खरेदी केलेलं आहे. त्यामुळे पहिलं लायबिलिटी पहिलं देणं तुमचं किती आहे, 30,000 तुमचं पहिलं देणं आहे. मोटर कारचे तुम्ही पैसे दिलेले नाही त्यामुळे ते 30,000 पहिलं देणं. शिवाय हा गुड्स पण तुम्ही उधारीवरती खरेदी केलेला आहे त्यामुळे हे 10,000 तुम्हाला देणंच आहे, द्यायचे पैसे. त्यामुळे टोटल लायबिलिटीज तुमची झाली 40,000. कॅपिटलमध्ये काही बदल झालेला नाही, कॅपिटल तुमचं आहे तेवढंच आहे 90,000. कॅपिटल तुमचं आहे तेवढंच आहे 90,000. जेव्हा टोटल या ठिकाणी असेट तुमची 1,30,000 आहे आणि लायबिलिटीज आणि कॅपिटलची बेरीजसुद्धा तुमची 90 आणि 40 1,30,000 एवढीच येते. पुढील ट्रान्झॅक्शन आहे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹1,000. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. Goods destroyed by fire ₹1,000. Meaning of the transaction, goods is destroyed, is loss of that business ₹1,000. म्हणजे आगीमुळे मालाचं नुकसान झालेलं आहे 1,000 रुपये. त्यामुळे टोटल तुमचं लॉस जो आहे 1,000 आहे. असेट्स दॅट असेट कॅश ₹90,000, मोटर कार 30,000 अँड गुड्स 10,000. कॅश या ठिकाणी तुमची रिड्यूस होणार आहे. 1,000 जर काय कॅश कमी झाली तर टोटल कॅश तुमची कॅश ₹89,000. देन मोटर कार द अमाउंट विल नॉट चेंज. मोटर कार ₹30,000 अँड गुड्स 10,000. या ठिकाणी तुमची कॅश 1,000 कमी झालेली आहे कारण तुमचा माल जळालेला आहे 1,000 रुपये किमतीचा. त्यामुळे 90,000 तुमची कॅश होती ती 1,000 कमी झाल्यामुळे 89,000चं तुमच्याकडं कॅश असणार आहे. मोटर कार 30,000 आणि गुड्स 10,000 अशी टोटल तुमची 1,29,000 अशी टोटल. त्या ठिकाणी लायबिलिटी तुमचं काहीच बदल झालेला नाही. लायबिलिटी 40,000 तुमचं देणं नाही, दिलेलं नाही ते अजून तुम्ही, त्यामुळे ते लायबिलिटी आहे तसे. तर कॅपिटलचे भांडवल तुमचं 90,000 आहे त्यामधून मात्र तुमचे 1,000 कमी झालेले असणार आहे. त्यामुळे भांडवल तुमच्या या ठिकाणी राहील 89,000. त्यामुळे तुमची टोटल येईल 1,29,000. असेटची टोटल असणार आहे, लायबिलिटीज 40,000 आणि कॅपिटल तुमचं 89,000. अशा रीतीनं तुमचे अकाउंटिंग पोझिशन असणार किंवा फायनान्शियल पोझिशन असणार. या ट्रान्झॅक्शननंतर पुढील ट्रान्झॅक्शन जे दिले, डेप्रिशिएशन ऑन मोटर कार फॉर 1 year ₹1,000. डेप्रिशिएशन ऑन मोटर कार ₹1,000 for 1 year. Depreciation means the amount is reduced or declined
or continuously फॉर एव्हरी इयर इज कॉल्ड डेप्रिशिएशन. जर का तुमच्या असेटची किंमत प्रत्येक वर्षी जर का कमी होत असेल तर त्याचं कारण आहे डेप्रिशिएशन म्हणजे घसारा किंवा झीज. त्यामुळे तुमच्या असेटची किंमत कमी होते. या ठिकाणी तुमच्या मोटर कारची किंमत 1000 रुपयानं कमी झालेली आहे. इट इज अ लॉस ऑफ दॅट बिझनेस. हा तुमच्या व्यवसायाचा लॉस आहे, खर्च आहे. त्यामुळे तुमची टोटल कॅश जी आहे त्या मोटर कारची जी किंमत आहे ती कमी होणार आहे. त्यामुळे तुमची कॅश जे 1,30,000 आहे, सॉरी टोटल तुमचे असेट्स 1,30,000 आहेत. त्यामध्ये कॅश 89,000, मोटर कार 30,000 आणि गुड्स 10,000 आहेत. या ठिकाणी कॅश तुमची आहे तेवढीच राहील 89,000. मोटर कारची किंमत मात्र 30,000 जे होते ते डेप्रिशिएशन 1,000 वजा केल्यामुळं तुमची मोटर कारची किंमत राहील 29,000 आणि गुड्स त्याची किंमत आहे तेवढीच राहील 10,000. आणि या ठिकाणी लायबिलिटी तुमचे 40,000 जे आहेत त्यामध्ये काही बदल नसणार आहे. 40,000 आहे तसेच राहतील. आणि कॅपिटलही तुमचं 1,000 कमी होईल 88,000. अशा रीतीनं तुमची जी टोटल असेटची आहे तेवढी तुमची लायबिलिटीज आणि कॅपिटलची सुद्धा टोटल म्हणजे जो व्यवसायाचा खर्च आहे किंवा जो लॉस आहे तो लॉस आपल्याला तुमच्या कॅपिटलमधून किंवा रोख रकमेतून तो वजा करावायचा असतो. त्यानंतर पुढील ट्रान्झॅक्शन जे दिलेलं आहे गुड सोल्ड फॉर कॅश ₹5,000. आता या ठिकाणी हे फायनान्शियल पोझिशन आहे ते आपण वरती लिहून घेऊया. त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे ते टोटल असेट्स तुमचे आहेत 1,28,000 टोटल तुमचे असेट्स आहेत. लायबिलिटीज तुमची 40,000 आहेत आणि कॅपिटल 88,000. अशा रीतीने तुमचे व्यवसायाची आर्थिक स्थिती आहे. काही ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर कशी बदलते बघूया. ट्रान्झॅक्शनचं आहे तुमचं सो गुड सोल्ड फॉर कॅश ₹5,000. गुड सोल्ड फॉर कॅश ₹5,000. त्या वाक्याचा अर्थ असा होतो की तुम्ही माल विकलेला आहे तोही कसा 5,000 रुपये किमतीला माल विकलेला आहे फॉर कॅश म्हणजे रोखीनं मालाची विक्री केलेली आहे. इन द ट्रान्झॅक्शन टोटल ऑफ असेट ₹1,28,000. त्यामध्ये कॅश, गुड्स आणि मोटर कार अशा तुमच्या असेट्स आहेत. त्यामध्ये कॅश जी आहे तुमची 2,000 कमी होणार आहे. याचा अर्थ तुमचे 1,28,000 मधून मायनस 5,000 तुमचे रोख कॅश गेलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमची बॅलन्स राहील 1,23,000 असे तुमचे टोटल असेट्स असेल. आणि त्यानंतर गुड्स तुमचा कमिशन आहे त्या व्यवसायामध्ये त्यामध्ये गुडची रक्कम तुमचे 5,000 ॲड होतील. म्हणजे टोटल तुमचे असेट 1,28,000 असेल. या ठिकाणी लायबिलिटीज तुमचे काही चेंजेस नाहीत. लायबिलिटीजमध्ये तुमचे 40,000 आहे तसेच राहतील आणि कॅपिटलमध्ये काय बदल झालेला नाही ते तुमचे 88,000 असेल. म्हणजे या ठिकाणी असेटची टोटल आणि लायबिलिटीज आणि कॅपिटल या दोन्हीची टोटल मिळून तुमचे इक्वल रक्कम आली पाहिजे. अकाउंटिंग इक्वेशनमध्ये जेवढे असेट्स असणार आहेत तेवढेच तुमचे लायबिलिटीज आणि कॅपिटलची बेरीज असणं आवश्यक आहे. ठीक आहे, थँक्यू.